तुमचं आयुष्य ज्या व्यक्तीसोबत जोडताय तीच व्यक्ती जर तुमचं आयुष्य संपवण्याचा डाव आखत असेल तर अशा नात्याला नेमकं काय म्हणायचं? प्रेम म्हणायचा की विश्वासघात? इंदूरमध्ये घडलेलं राजा रघुवंशी प्रकरण हे नेमकं असंच प्रकरण आहे जे प्रेमाच्या मुखवट्यावर लपलेलं नरसंहाराचं षडयंत्र आहे. राजा रघुवंशी 28 वर्षाचा सर्वसामान्य घरातला एक तरुण त्याने आयुष्याच्या नवीन पर्वाची सुरुवात केली 10 मे 2025 रोजी. लग्न झालं सोनम नावाच्या मुलीशी. समाजासमोर ते एक परिपूर्ण लग्न वाटत होतं. हसणं, फोटो सेशन, परिवाराचा आशीर्वाद सगळं काही योग्य वाटत होतं. पण या प्रेमाच्या मखमली पडद्यामागे एक थंड खून असलेली योजना शिजत होती, जिचा शेवट झाला थेट प्रेतावर. सोनमसाठी हे लग्न फक्त एक मुखवटा होतं. लग्नाच्या अवघ्या 13 दिवसानंतर 23 मे रोजी राजा अचानक बेपत्ता झाला आणि काही दिवसांनी त्याचा मृतदेह मेघालयमधील एका निर्जन धबधब्याजवळ सडलेल्या अवस्थेत सापडला. इतका की चेहरा देखील ओळखता येणं शक्यच नव्हतं. पण राजाच्या हातावरचा टॅटू आणि त्याच्या स्मार्टवॉचने त्याची ओळख पटली. एक नवविवाहित पती आणि त्याचा असा अंत. ही अपघाताची कहाणी नव्हती, तर हा होता सरळ मर्डर. आणि ही कट रचणारी होती त्याचीच पत्नी. सोनमने स्वतःचा हनीमून ट्रिप प्लॅन केली होती. शिलाँगची तिकीट तिने बुक केली. राजाच्या भावाने सांगितलं की थोडं थांबा, नंतर जा. पण सोनमने हट्ट धरला. शिलाँगला पोहोचल्यानंतर दोघांनी काही पर्यटन स्थळं पाहिली आणि नोगऱ्याड भागातील एका होमस्टे मध्ये रात्रीचा मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी दोघं गायब. राजाचा काहीच पत्ता नाही आणि सोनम देखील कुठेच सापडत नव्हती. त्यानंतर राजाच्या भावाने पोलिसांत तक्रार केली. शोध मोहीम सुरू झाली. 2 जून रोजी राजाचा मृतदेह सापडला आणि तेव्हा एक सत्य समोर येऊ लागले. हा अपघात नव्हता, तर हा प्लॅन होता. आणि तो प्लॅन बनवणारी स्त्री होती सोनम, जी नुकतीच एका नवऱ्याच्या गळ्यात मंगळसूत्र बांधून त्याची अर्धांगिनी झाली होती. पण प्रत्यक्षात ती होती मृत्यूदूत. आणि या सगळ्या मागे देखील आणखी एक होतं. तो होता राज कुशवाहा, एक साधा कामगार. सोनमच्या वडिलांच्या प्लायवूड फॅक्टरीमध्ये काम करणारा युवक. सोनम ऑफिसमध्ये अकाउंट्स आणि मॅनेजमेंटचं काम पाहायची आणि तेव्हाच या दोघांमध्ये संबंध तयार झाले होते. लग्न ठरलं तरी संबंध काही संपले नाहीत. सोनमच्या मनात अजूनही राजसाठी ओढ होती, एवढी की नवऱ्याचा जीव गेला तरी चालेल, पण प्रियकर मात्र गमवायचा नाही. राजा आणि सोनमचं लग्न म्हणजे एका निर्दोष माणसासाठी फास होता. हनीमूनचा बहाणा करून एकांत स्थळ ठरवून सुपारी दिली गेली आणि खून घडून आला गेला. या कटामध्ये सोनमसह 4 लोक सहभागी होते. हत्येनंतर सोनम गायब झाली आणि कुठे गेली कोणी सांगू शकत नव्हतं. पण 8 जून रोजी ती गाझीपूर जिल्ह्यात एका ढाब्यावरती सापडली. ती देखील रात्री 12:30च्या सुमारास. ती घाबरली होती. ढाब्याच्या मालकाला सांगत होती, माझं अपहरण झालंय, माझ्या नवऱ्याला मारलंय आणि मला इथे फेकून देण्यात आलंय. पण तिच्या या कहाणीवरती ढाब्याचा मालक संशय घेतो आणि पोलिसांना कळवतो. पोलिसांनी सोनमला ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरू केली. सोनमच्या चेहऱ्यावरती मास्क होता, तो पोलिसांनी फाडून काढला आणि सत्य बाहेर आलं आणि ते अंगावरती शहर आणणार होतं. सोनमने कबूल केले की होय, मीच खून केला माझ्या प्रियकराच्या मदतीने. हे ऐकून पोलिसही स्तब्ध झाले. लग्नाच्या फोटोमध्ये जे हास्य होतं ते इतकं खोटं असेल हे कुणी देखील गृहीत धरलं नव्हतं. राजाच्या कुटुंबियांनी सुरुवातीपासूनच सोनमवरती संशय घेतला होता. त्यांचं असं म्हणणं होतं की हा खून पूर्ण नियोजितच होता. दुसरीकडे सोनमच्या वडिलांनी पोलिसांवरतीच खोटं खापर फोडण्याचा प्रयत्न केला. ते म्हणतात की माझी मुलगी निर्दोष आहे, तिला अडकवलं जात आहे. त्यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी देखील केली. पण हा संपूर्ण प्रकार समाजाला हादरून सोडणार आहे. लग्न म्हणजे 2 जीवांचा मिलाप, पण इथे लग्न म्हणजे एका निर्दोष माणसाच्या जीवनाचा अंत ठरला. विश्वास नावाच्या भावनेची इतकी थिल्लर अवस्था होईल हे देखील कुणाला वाटलं नव्हतं. ज्या लग्नात मंगळसूत्र बांधलं गेलं होतं तिथेच कोणाचा प्लॅन बांधला गेला. राजा रघुवंशी प्रकरण अजूनही तपासाधीन आहे. सोनमसह 5 जणांना अटक झाली आहे. तपास जसा पुढे जाईल तसे अजून धक्कादायक बाबी समोर येतील. पण एक गोष्ट मात्र निश्चित की सोनमसाठी हे लग्न प्रेमाचं नव्हतं, तर ते कटाचं साधन होतं. आणि राजासाठी ती पत्नी नव्हती, तर एक नियोजित शत्रू होती. खरं तर प्रेम आंधळं असतं असं म्हणतात, पण इथे प्रेम नाही तर खालच्या पातळीवर गेलेली वासनाच होती, जी इतकी आंधळी झाली होती की जीव गमावणं तिच्यासाठी काहीच नव्हतं. राजाची सोनम त्याच्यासाठी सौभाग्यवती नव्हे, तर थेट मृत्यूची हाक होती. दरम्यान जर तुम्हाला ही कथा संतापजनक विचार करायला लावणारी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की शेअर करा. आणि अशाच प्रकारच्या माहिती विषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आपल्या स्पेस चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.